नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये म्हणजे मृणालीच व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे की अगदी टर्किशचा टॉवेल जो आहे जो खराब झालेला आहे, वापरून पूर्ण खराब झालेला आहे, तो आपण फेकून देत असतो, तर त्याचा वापर आपण कसा करू शकतो, त्यापासून आपण छान छान कुंड्या कशा तयार करू शकतो. तर हिवाळा जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे आपण बरेच प्लांट्स आपण घरी लावत असतो. तर रोपवाटिकेतून आपण झाडं आणत असतो, तर ते लावायसाठी ज्या कुंड्या आपण घेत असतो त्या घरीच तयार कशा करायच्या, तर याचाच हा व्हिडिओ आहे. मी बरेच क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ शेअर करत असते, तशाच प्रकारे हा सुद्धा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आहे टर्किश टॉवेलपासून तयार केलेली कुंडी. सुंदर असा फुलाचा आकार आलेला आहे. याआधी मी माझ्या चॅनलवर मॉपचं जे रिफिल असते त्याची कुंडी तयार करून त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका टबमध्ये मी थोडीशी वाळू घेतलेली आहे. वाळू अशी आवश्यक नाही आहे, तरी पण असेल तर थोडासा त्याचा वापर करावा. आणि त्यामध्ये मी सिमेंट मिक्स करते आहे. आपल्याला हवं तेवढं सिमेंट म्हणजे 3-4 चमचे मी घेते आहे, आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये पाणी टाकून साधारण पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं, जेणेकरून टर्किश टॉवेलचा जो तुकडा आपण कापणार आहोत तो पूर्णपणे बुडला पाहिजे, म्हणजे तो पूर्णपणे ओला झाला पाहिजे. एवढं पाणी टाकायचं, एवढं पातळ करायचं. मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं, छान मिसळून घ्यायचं. वाळू, सिमेंट आणि पाणी सगळं एकत्र आलं पाहिजे. आणि त्यानंतर टर्किश टॉवेलचा एक गोलाकारात तुकडा काढून घ्यायचा, किंवा चौकोन पण करू शकता. मी गोलाकारातच टर्किश टॉवेलचा एक छोटासा तुकडा तर काढते आहे. मिश्रण छान एकजीव झालेला आहे. आता टर्किश टॉवेलचा जो तुकडा कापलेला आहे त्याला मध्ये छोटंसं छिद्र पण तयार करून घ्यायचं. त्यानंतर त्याला त्या मिश्रणामध्ये पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे. याच्यात थोडं पाणी कमी झालं आहे, त्यामुळे थोडं पाणी टाकते मी. त्यानंतर भिजवून घेते आहे. आणि ते ठेवायसाठी एक बकेट आणि डब्बा घेतलेला आहे. तुम्ही कशावरही ठेवू शकता, टोपली किंवा काही पण त्या डब्याच्या वरती तो कापड ठेवायच्या आधी एक प्लास्टिक ठेवायचं, जेणेकरून कुंडी लवकर निघाली पाहिजे. अशा प्रकारे डिझाईन तयार करायची. त्यानंतर त्याला 2-3 दिवस तसंच ठेवायचं. रोज थोडं थोडं पाणी घालत जायचं. दुसऱ्या दिवशी पण काढू शकता, पण पकड धरू द्यायची. अशा प्रकारे वरून तो राहिलेला मसाला जो आहे तो वरून लावून द्यायचा. अशाच प्रकारे तयार होईल. आणि मग त्याला काढण्यासाठी वरून थोडं पाणी टाकायचं, त्यामुळे ते सुटून जाईल, डब्यापासून ते वेगळं होईल. अशा प्रकारे सुंदर असं प्लांट पॉट, कुंडी छान तयार होईल. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा, आणि मी असेच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. वेगवेगळ्या प्रकारच्या पॉट तयार करून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. याआधी केलेल्या कुंड्यांचे मी फोटोज याच व्हिडिओमध्ये शेवटी शेअर करत आहे. मी चॅनल सुरू करायच्या आधी अशा कुंड्या बऱ्याच तयार केल्या होत्या, तर याच व्हिडिओमध्ये त्याचे फोटो मी शेअर करते. कुंडी तयार झाल्यानंतर आतल्या बाजूने थोडंसं मी सिमेंट पाणी टाकते, त्यामुळे कुंडीची पकड आहे किंवा आतल्या बाजूने कुठे सिमेंट लागलं नसेल तर तिथे सिमेंट पाणी टाकल्याने थोडंसं मजबूत येईल.
आणि टर्किश टॉवेलच्या ऐवजी तुम्ही कुठलाही नॅपकिन वगैरे यूज करू शकता, पण टर्किशचा कापड वापरणे किंवा पोतं जे असते, जे गव्हाचं थैली जी असते, त्याचा पण आपण याच्यामध्ये वापर करू शकतो। आणि कुंडी पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला जो रंग द्यायचा असेल तो रंग द्यायचा। माझ्याकडे लाल रंगाचा स्प्रे कलर आणून आहे, मी तोच कलर देणार आहे।